विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ। या समारंभाला उपस्थित सर्व मान्यवर, सर्व गुरुजन वर्ग, इयत्ता 5वी ते 9वीचे माझे सर्व विद्यार्थी आणि आजच्या कार्यक्रमाचे यजमान इयत्ता 9वीचे विद्यार्थी। आज आपल्या शाळेतील 2024-25 म्हणजे या वर्षीचं शाळेचे नेतृत्व करणारे आपले बॅच, त्यांना त्यांच्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे जमलो आहोत। मित्रांनो, गेले वर्षभर ज्या सणाची, ज्या क्षणाची, ज्या संधीची तुम्ही आम्ही आपण सर्वजण वाट पाहतोय, तो एक क्षण येणारी बोर्ड परीक्षा। स्वतःच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनमोल असं पान म्हणजे हे शालेय जीवन। गेले 6 वर्ष तुम्ही ते मनापासून अनुभवलं। इथल्या विविध उपक्रमांपासून विविध स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध केलं। आता एक मोठी संधी। अभ्यास तर तुम्ही वर्षभर करतच आहात, खूप साऱ्या सराव परीक्षा, गृह परीक्षा झाल्या, आता एकच बाकी, फायनल बोर्ड परीक्षा। किती काही झालं तरी फायनल मॅच ही फायनल मॅच। उदाहरण देताना मी सांगेन की 2023चा वर्ल्ड कप इंडियाने सलग 10 मॅचेस जिंकल्या होत्या आणि महत्त्वाच्या फायनल मॅच मध्ये खूप वाईट परफॉर्मन्स झाला होता। फायनल मॅच आपण गमावली होती। तशीच ही आपली फायनल मॅच आणि ही फायनल मॅच आपल्याला जिंकायचे, त्यामुळे पुढे 27 दिवस स्वतःची मानसिकता ही जिंकण्याचीच ठेवायची। भरपूर मेहनत घ्या, स्वतःवर जास्त विश्वास ठेवा। मित्रांनो, मी म्हणेन की अपयशाला आपण स्वतः एकटेच साक्षीदार असतो। अपयशाला आपण स्वतः एकटेच साक्षीदार असतो आणि यश मिळवताच आपले असंख्य नातेवाईक होतात। तो क्षण आपल्याला अनुभवायचा आहे। आता हे मी एका उदाहरणातूनच सांगतो। मित्रांनो, मी जेव्हा 12वी पास आउट झालो, जेव्हा मला इंजिनिअरिंग साठी जायचं होतं, मी आपल्या जवळच्या आरवलीच्या एमपीए मध्ये एज्युकेशनल लोन साठी गेलो होतो। बँकेच्या मॅनेजरने त्यावेळी मला या लोन साठी सरळ अगदी सांगितलं की तू जर नापास झाला तर हे लोन पेंडर करून तुझे 4 वर्षानंतर तुला जर जॉब लागला नाही तर हे लोन पेंडर करून, अशा बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी मला बोलून दाखवल्या होत्या आणि मी त्यातून डोळ्यात अश्रू आणून मी बाहेर पडलो होतो। त्यावेळी मी डिग्री पूर्ण करू शकलो नव्हतो। एक माझं बॅड पेन होतं। त्यानंतर जवळपास मी 7 ते 8 वर्षांनी जवळपास मी माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी त्याच बँकेमध्ये एज्युकेशनल लोन साठी अप्लाय केलं होतं आणि गंमत अशी की बँक तीच होती आणि दुसऱ्या मिनिटाला बँक लोन द्यायला तयार झाली होती। हा फरक आहे, म्हणजे यशस्वी झाल्यानंतरचा जो फरक आहे तो हा असा असतो। शालेय जीवनाचा एक टप्पा म्हणजे एका रेल्वे स्थानकाप्रमाणे असतो। आम्ही पुढे पाठवायला आता तुम्हाला हा हिरवा सिग्नल दिलाय। तुमचे शालेय जीवन यशस्वी पूर्ण झाले, तुम्ही पुढील प्रवासाला जाऊ शकता। त्यासाठी हा हिरवा सिग्नल, खूप मेहनत घ्या, सातत्य ठेवा। अगदी मी म्हणेन त्यासाठी तुम्ही 3R मंत्र जो सायन्स मध्ये आपण बघितलाय तो देखील इथे ऍक्टिव्ह ठेवा। त्याचा पहिला R म्हणजे रिव्हिजन। तुम्ही जे कराल त्याचे पुन्हा रिव्हिजन, उजळणी झाली पाहिजे। दुसरा R म्हणजे रिपिटेशन, म्हणजे पुन्हा तुम्हाला प्रयत्न केले पाहिजे। आणि तिसरा R म्हणजे रँकर। तुम्हाला जिथे ज्या क्षेत्रात जाल तिथे तुम्हाला टॉपचं कार्य करायला लागेल, म्हणजे तुम्हाला रँकर व्हायला लागेल। त्यामुळे हा 3R हा कायम लक्षात ठेवा। 1-2 मार्क गेले एखाद्या पेपरला तर तुम्ही खचून जाऊ नका, कारण बोर्डाची परीक्षा आणि आयुष्याची परीक्षा या दोन्ही खूप वेगवेगळ्या असतात। आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, पण जीवनाची परीक्षा पण अगदी यशस्वीपणे द्यायची। नवीन उद्दिष्टे, नवीन आव्हाने घ्या, कारण मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, जिनके हौसले में उड़ान होती है। गुणवंत जर तुम्ही आहातच, कीर्तिवंत व्हा, यशवंत व्हा। इथून बाहेर पडताना एकच निश्चय मनाशी पक्का ठेवा, मी पुन्हा येईन। असंच एक दिवस मी पुन्हा येईन, ज्या दिवशी करिअरच्या यशाची गवसणी तुम्ही घातलेली असेल आणि शाळेला
आम्हाला शिक्षकांना तुमच्या वाटचालीचा अभिमान वाटेल आणि तुमच्या सत्काराचं आयोजन याच सभागृहात झालेलं असेल आणि त्यासाठी म्हणायचं आपल्याला मी पुन्हा येईल. इथून बाहेर पडताना तुमच्या आई वडिलांचं, शाळेचं, संस्थेचं नाव अधिकाधिक उंचवा. अपयशाने खचून जाऊ नका. प्रयत्नांची आणि चिकाटीची जोड घ्या. कुशवाग्रज म्हणतात, मोडून पडला संसार तरी मोडणार नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडणार नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. मित्र, आता आपण आपल्या मनोगतातून आपल्या शाळेतील आठवणी, शिक्षकांविषयी काही तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही कथन केले, मला देखील आलेले, विद्यार्थ्यांप्रती आलेले या बॅचचे गेल्या 2 वर्षातील अनुभव मी माझ्या कवितेत बांधले आहेत. या आठवणी आणि त्या काही कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नाही, एक आठवण म्हणून मी तुमच्या समोर सादर करतोय. निरोपाचा क्षण येता सर्व मुलामुलींची हळवी झाली म्हणे. निरोपाचा क्षण येता सर्व मुलामुलींची हळवी झाली म्हणे. शुभेच्छा देताना उघडली ही माझ्या आठवणीतील पाने. शुभेच्छा देताना उघडली ही माझ्या आठवणीतील पाने. संपला कधी सिलेबस, संपले कसे दिवस कळलेच नाही. संपला कधी सिलेबस, संपले कसे दिवस कळलेच नाही. प्रथमेशने घरी सोडवलेले 3 पेपर अजून तरी मला मिळालेच नाही. वर्गात गेलो शिकवायला तरी एक बडबड कधी थांबलीच नाही. वर्गात गेलो शिकवायला तरी एक बडबड कधी थांबलेच नाही. एक वेळ धाप लागेल बोलताना पण दीक्षा कधी जमलेच नाही. कारण काय असायचं माहित नाही पण हसणं मात्र कळा. कारण काय असायचं माहित नाही पण हसणं मात्र कळा. दिया, रिया आणि सानिकाकडे ही होती एक सुपरहिट कला. ही होती एक सुपरहिट कला. गणिताचा तास ज्याला कायम नकोसा वाटायचा. गणिताचा तास ज्याला कायम नकोसा वाटायचा पण मना नसेल वर्गात तर वर्ग मात्र रिकामा वाटायचा. पण वर्ग मात्र रिकामा वाटायचा. तास वेगळा, पुढ्यात वेगळं, हाताने काहीतरी वेगळंच लिहित असायची. तास वेगळा, पुढ्यात वेगळं, हाताने काहीतरी वेगळंच लिहित असायची. वर्गाची खरी सूत्र ही शेवटच्या बाकावरून चालायची. वर्गाची खरी सूत्र ही शेवटच्या बाकावरून चालायची. अभ्यास आणि परीक्षा आली की कायमच चर्चा व्हायची. अभ्यास आणि परीक्षा आली की कायमच चर्चा व्हायची. आर्यन आणि सिद्धेची जोडी तर नेहमीच आघाडीवर यायची. आर्यन आणि सिद्धेची जोडी तर नेहमीच आघाडीवर यायची. गेला मे महिन्यात तर आम्ही अक्षर सुधारायला दिला. गेला मे महिन्यात तर आम्ही पूर्ण अक्षर सुधारायला दिला. अजून तरी माहित नाही असा टाकटीक पेपर सानिकाने काढलेला. अजून तरी माहित नाही असा टाकटीक पेपर सानिकाने काढलेला. सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की एक उणीव नक्कीच जाणवत राहील. सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की एक उणीव नक्कीच जाणवत राहील. शाळेची फेवरेट डान्सर तक्षशिलाची रिमिक्स मात्र नक्कीच आठवत राहील. शाळेची फेवरेट डान्सर तक्षशिलाची रिमिक्स मात्र नक्कीच आठवत राहील. अथर्वच्या वाहण्याची नमन कला आम्ही या मंचावर पाहणं हे आमचं भाग्य. अथर्वची वाहण्याची नमन कला आम्ही या मंचावर पाहणं हे आमचं भाग्य. लक्षात राहील नेहमीच तुमचं नाटक पण खरं तर बंटीच होता बाईचं सौभाग्य. मला तर अजून पण वाटत नाही की सलोनीचं अक्षर मुळं पांगलं होतं. मला तर अजून पण वाटत नाही की सलोनीचं अक्षर मुळं पांगलं होतं. पूर्ण वही खराब असेल पण शेवटच्या पानावरचं कोरीव काम मात्र चांगलं होतं. शेवटच्या पानावरचं कोरीव काम मात्र चांगलं होतं. दिवसभर शाळेत अभ्यास त्यामुळे बडबड जरा कमीच व्हायची. दिवसभर शाळेत अभ्यास त्यामुळे बडबड जरा कमीच व्हायची. पण घरी जाऊन कॉलवर तेजो, आर्या आणि साक्षीची उजळणी मात्र नेहमीच व्हायची. उजळणी मात्र नेहमीच व्हायची. वर्गातले शास्त्रज्ञ हे शेवटच्या भागावर घडतात. वर्गातले शास्त्रज्ञ हे शेवटच्या भागावर घडतात हे पुन्हा एकदा खरे ठरले. अभ्यासात तर होतेच टॉप पण मैत्रीत देखील सायनी मानस कायम टॉपर राहिले. पण मैत्रीत देखील सायनी मानस कायम टॉपर राहिले. कंटाळा आला खूप तरी बँच मंत्र अगदी तालासुरात वाजवले. कंटाळा आला खूप तरी बँच मंत्र अगदी तालासुरातच वाजवले. सार्थक आणि स्वराज्य तर अख्खे 10वीचे वर्ष वाजवले. अख्खे 10वीचे वर्ष वाजवले. यातच एक कमी की काय काही क्षण अनुभवायचे राहिले होते.
यातच एक कमी की काय, काही क्षण अनुभवाचे राहिले होते, नेहमी शांत असणाऱ्या सोनमचे ऍक्टिंग रूप देखील मी पाहिले होते. वर्ष गेले झगडण्यात, अजूनही मिटला नाही तुमचा तंटा. वर्ष गेले झगडण्यात, पण अजूनही मिटला नाही तुमचा तंटा. बाकी कोणाचं माहित नाही, पण सनमईची आठवण नक्कीच काढेल आपल्या शाळेची घंटा. पण सनमईची आठवण नक्कीच काढेल आपल्या शाळेची घंटा. होतात तुम्ही एक्सच गडी, पण शिकवताना मला कधी होतात तुम्ही एक्सच गडी, पण शिकवताना भारी मला कधी वाटलंच नाही. बोललो असेल खूप, पण मनात कधीच वाईट साठलं नाही. बोललो असेल खूप, पण मनात कधीच वाईट साठलं नाही. तुमच्या स्वप्नांना भविष्यात बहर येऊ दे. तुमच्या स्वप्नांना भविष्यात बहर येऊ दे. विद्यार्थ्यांनो, तुमच्या इच्छा आकांक्षेचा वेळ बघणारा मिळू दे. तुमच्या इच्छा आकांक्षेचा वेळ बघणारा मिळू दे. इडापिडा टळू दे पांडुरंगा. इडापिडा टळू दे पांडुरंगा. माझ्या या विद्यार्थ्यांना उदंड उदंड यश लाभू दे. उदंड उदंड यश लाभू दे. धन्यवाद.